तर नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये हा चालू होणारा सामना आपण पाहणार आहोत. खूप मोठी बिग फाईट नक्कीच असेल. इथे मात्र आमचे डीजे मॅडी इथे उपस्थित नसतील. आता मात्र ते जलपानाला गेलेत. जलपान करून खूप मोठे एनर्जी पुन्हा एकदा शरीरामध्ये हनतील आणि पुन्हा एकदा गीतांची मेजवानी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघ विनंती असेल तर नक्कीच ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. इथे आम्ही पाहतोय किरण पवार एक आक्रमक फलंदाज आणि त्याच्या जोडीला त्याच्या संवेद त्याचा सहकारी प्रवीण भोजने इथे आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज ॲज अ ओपनर. तर इथे पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असेल मैदानावरती भंगारपाडा संघाकडून. टॉस जिंकून पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण घेतलंय आणि पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करतील भंगारपाडा संघाचे गोलंदाज हे पाहण्याकरिता आपण मैदानामध्ये वळतोय. आमचे दोन पंच तयार असतील. एका बाजूला आम्ही पाहतोय दीपक पाटील सर. त्यानंतर दुसरे पंच आम्ही पाहतोय जीवन गावण सर. असे दोन पंच या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज चला सुरुवात करायची. प्रेक्षक वर्ग आमचा आवर्जून वाट पाहतोय या सामन्याची. कधी या सामन्याला सुरुवात होते आणि आम्ही त्या सामन्याचा आनंद लुटतोय. तर प्रेक्षक वर्गाचं सुद्धा आपण स्वागत करूया. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर इथे गोलंदाज असेल पहिल्या क्रमांकाचा स्वतः संघाचा संघनायक इथे सिद्धेश वासकर. पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल गेम ऑन. इथे पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज चेंडू फेकेन. समोर असेल एक अष्टपैलू आक्रमक फलंदाज किरण पवार. एका हातामध्ये षटकार मारण्याची ताकद ज्याच्या हातामध्ये आहे तो फलंदाज इथे मात्र ऑन स्ट्राइक एंडवरती असेल. सामन्याची सुरुवात इथे सिद्धेश वासकर. पहिला षटक पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेट केलाय. तंत्र वापरला पहिल्या चेंडूवरती मात्र इथे चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. वन बाउंस सीमा पार. हा चौकार श्री गणेशा केलाय मोठा फटक्याने किरण पवार या फलंदाजानं. चौकारानं संघाचा आणि वैयक्तिक खातं खोलत असताना किरण पवार हा फलंदाज आपली आक्रमकता पहिल्या चेंडूवरती दाखवणे. खूप चांगला क्रिकेट. खूप चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. मात्र इथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि त्याच्या डोक्यावरून वन बाउंड चेंडू सीमा पार गेलाय. 4 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये दिशा दिली आहे चेंडूला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील तोपर्यंत किरण पवारच्या माध्यमातून एका पाठोपाठ हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू पुरेपूर फायदा उठवलाय. किरण पवार साठी फुलटा चेंडू म्हणजे लॉलीपॉप आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. षटकार दाखवलाय. पहिल्या 2 चेंडूवरती एक पाठोपाठ 2 चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती हा मोठा फटका षटकार. एकूण 3 चेंडूचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या 14 धावा धावफलकावर. अजूनही जर विचार केला तर 3 चेंडू फेकलेत सिद्धेश वासकर या गोलंदाजानं. चुकीची सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठी फटकेबाजी मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत असताना किरण पवार हा फलंदाज अफलातून फलंदाजी करतोय. षटकार चौकार दाखवतोय. पुन्हा एकदा बिग हिट. पहिल्या 2 चेंडूवरती एका पाठोपाठ 2 चौकार. त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती एका पाठोपाठ 2 षटकार.
चौकार चौकार षटकार षटकार अतिशबाजी आपल्याला पाहायला मिळतोय षटकार चौकारांची 4 चेंडूमध्ये 20 धावा. काय ताकदीची फलंदाजी. किरण पवार आपल्या नावाप्रमाणे खेळ करत असताना मैदानावरती खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी खेळला जातो. बरीचशी मैदानं ज्यानं गाजवलीत, बरेचसे विक्रम ज्याच्या नावावरती आहे तो किरण पवार इथे थांबत नाहीये. प्रेक्षकांचं अक्षरशः मनोरंजन करत असताना पुन्हा एकदा तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार एका पाठोपाठ 3 षटकार. तर नक्कीच 3 षटकार इथे आले. मान्यवरांचा इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा इथे स्टेअर केलंय चेंडूला. नो मॅन स्टँड गॅप सिलेक्शन. चेंडू गेला सीमा पार. या 4 धावा. अप्रतिम फलंदाजी. षटकार चौकारांची बरसात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 30 धावा धाव फलकावरती लागले आहेत. तर नक्कीच तत्पूर्वी आमच्या मंचावरती आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. आदरणीय रिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय प्रदीपजी माली यांचे इथे आगमन. त्यांच्या समवेत आदरणीय जितेंद्रजी देशमुख साहेब यांचं देखील आगमन. तर दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आम्ही स्वागत. तर इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. 30 धावा धावफलकावरती. या पुढील आवाज असेल आमचे सिनियर समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक आदरणीय दिनेश पाटील सर यांच्याकडे बोलूया. धन्यवाद संदीपन. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेची साक्षीदार आपण म्हणतोय. आपण पाहतोय की 2 दिग्गज संघ मग काही सामना झाला मानकोली बनाम वाघुली वाडा. निसटता विजय पुन्हा एकदा मानकोली संघाने की नोंदवला. आज भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ती मानकोली संघाने दाखवली. आणि अमोल केनी यांचा हा संघ विजयी झाला. इथे मात्र 2 संघ ताकदीचे संघ इथे मात्र आपण खेळताना पाहतो. एका बाजूला बंगारपाडा संघ तर एका बाजूला सावळे संघ. नशिबॅन पनवेल 11 भंगारपाडा नशिबॅन नवीन 11 भंगारपाडा बनाम आरुषान वेद 11 सावळे. आपली गुणवत्ता काय, आपला खेळ काय, आपला क्लास काय हे पुन्हा पुन्हा सिद्ध करणारा हा एकमेव आक्रमक खेळाडू म्हणजे किरण पवार. अगदी रायगड प्रीमियर लीग नंतर आपलं 15 अर्धशतक त्याच्या नावावरती आहेत. आणि आज सुद्धा त्यानं 30 ताकद 30 दहशत क्रिकेटमध्ये दाखवली आहे. सिद्धेश भास्कर सारख्या ताकदवान गोलंदाजावर आक्रमण केल्यानंतर मात्र धावून आला चेतन गोसावी आणि सर्वात मोठी विकेट आपल्या नावावर केली. कारण जेव्हा या सावळे संघाला जर ब्रेक लावायचा असेल तर तुम्हाला किरण पवारला बाद करणं महत्त्वाचं असतं. ते बाद करून दाखवलं चेतन गोसावीनं. आणि आपला यंदाचा फॉर्म पुन्हा एकदा कायम करताना चेतन गोसावी पहिला विकेट बाद होतोय. संघाची धावसंख्या ती म्हणजे तब्बल 31 असताना सिद्धेश भास्कर याच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या. 3 षटकार 3 चौकार जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. किरण पवारसाठी तब्बल 30 पहिल्या षटकामध्ये जोडल्या. आणि 8 चेंडूला सामोरा गेला. धापाकर धावा लागल्या त्या वैयक्तिक 30 आणि संघाच्या 31. प्रवीण भजने याला एक जीवनदान मिळालाय. त्याचबरोबर सचिन कुरंगळे जुना जाणता क्रिकेटचा हा आणखीन एक अनुभव. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती 1 डाऊनला त्यांना पाहणं मात्र नक्कीच औचित्याचं ठरणार आहे. कारण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आजकाल मागे फलंदाजी करणारा हा फलंदाज की ज्यांना कित्येक मैदानं आपल्या कारकिर्दीमध्ये गाजवलेत. ज्याप्रमाणे आज किरण पवार त्याप्रमाणे पूर्वी सचिन कुरंगळे. कारण त्यांचा खेळ आम्ही फार जवळून पाहिलाय. तोच सचिन अगदी स्लॉटमध्ये चेंडू आला. कव्हरच्या दिशेनं घरंगळत चेंडू गेला. ड्राईव्ह जरूर पाहिली आपण. ड्राईव्हवर धाव मात्र ते 1. इथे खराब फेकी आली. दुसऱ्यांदा प्रयत्न होता तयार नव्हता कदाचित प्रवीण.
परंतु चपल चाणाक्ष आजही सचिन कुरंगळे मात्र आपली फ्लेक्झिबिलिटी दाखवतोय. चेतन गोसावीनं यंदाच्या मोसमामध्ये भरीव कामगिरी केली आहे. बऱ्याच सामन्यांमध्ये सिद्धेस absence असतो, त्याच्यामुळे ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत मात्र चांगली कामगिरी केली आहे ती चेतन गोसावीनं. पुन्हा एकदा नॉन निर्धाव चेंडू सांगतात प्रवीण भजने मात्र हा निर्धाव चेंडू खेळतोय. 2 चेंडूमध्ये त्याला एक जीवनदान पहिल्या चेंडूवर मिळालं होतं. यष्टिरक्षक सिद्ध्यानं मात्र हा एक झेल सोडला होता. क्या बात, इथे मात्र पुन्हा एकदा ती विकेट माझी आहे, ती मी मिळवणार या नेकी इराद्यानं गोलंदाजी केली. ज्याप्रमाणे किरण पवारला परतवलं त्याचप्रमाणे आणखीन एक सलामीर जो तग धरू पाहत होता त्याला मात्र आपल्या या अंतिम चेंडूवर परतावत कमबॅक मिळवला. 32 धावा कधी लागल्या या षटकामध्ये 2-2 अशी दयनीय अवस्था करून ठेवली ती चेतन गोसावीनं. परंतु पहिल्या षटकामध्ये आलेल्या 30 धावांचं बळ वाढवतायत, ते आव्हान मोठं करतायत. त्याच्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सावळे संघ म्हणजे आयुष आणि वैद 11 सावळे संघ जाऊन ठेपतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 32 वर. 32 धावा. अतिशय दर्जेदार असा हा कमबॅक पाहिला. क्रिकेटमध्ये संदीप सर आपण नेहमी पाहतो की ज्याप्रमाणे एक षटक चांगलं गेलं तरी दुसऱ्या षटकामध्ये काय घडेल हे सांगता येत नाही. मागचा सामनाही पाहिला, कारण चिवट खेळ करणाऱ्या मानकोळी संघानं मात्र या स्पर्धेवर आज 2 सामन्यामध्ये अतिशय चांगला विजय नोंदवलाय. दोन्ही सामने त्यांचे दैदित्यमान झाले. KDH वाघिलेवाडा संघ वाटलं नव्हतं की पराभूत होईल, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला धारा नसतो आणि जे वाटत नाही तेच क्रिकेटमध्ये घडतं. कमी अवधीमध्ये प्रसिद्ध झालेला आपल्या गुणवत्ता सिद्ध करणारा साहिल गोसावी गोलंदाजीच्या मार्कवर एक ऑलराऊंडर म्हणजे जी ओळख आहे. आणि भंगरापाडाचा संघाचा विचार केला की संतोष दमडे साहेबांची आठवण आम्हाला नक्की येते. ज्या भंगरापाडा संघाला आपल्या कर्तृत्वानं मोठं केलं ते संतोषजी दमडे सर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक. फुलटॉस चेंडू कवरच्या दिशेनं फक्त दिशा दिली. डीपला क्षेत्ररक्षक राजा जोशी रेडी आहे, त्यानं उचलला चेंडू फेकला. निव्वळ धाव मात्र आली 1. आणि आत्ता धाव संख्येला लगेचच जरब मात्र बसली गेली आहे, कारण फलंदाज सचिन कुरंगळे आणि अक्षय पवार त्याच्यामध्ये ताकद आहे. अगदी आपला मोठा भाऊ किरण पवार याच्या पावलावर पाऊल टाकत हाही खेळाडू खूप मोठा झालाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. थोडा वाईडिश मिडविकेटला चेंडू केला. बॅकअप आहे तिकडे. मी तू झालाय. अशा धावा अशा स्ट्राईक चेंजेस करणे तुमच्या अंगलट येतील. धावा आल्या तब्बल 2, जिथं धाव होती फक्त आणि फक्त 1, धावा आल्या तब्बल 2. आणि सचिन यामध्ये पटाईत आहेत. एकीला दुहेरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं असतं, आपल्या सहकार्याला स्ट्राईकवर कसं घ्यायचं असते त्याला चांगलं माहिती आहे. स्ट्राईक चेंज हा नमुना पहा माझा. मला तुम्ही संधी दिली त्या संधीचं मी सोनं करणार. लगावला वाईडिश मिडविकेटच्या डोक्यावरून हा मात्र षटकार. आणि अशा प्रकारे पाहतोय आपण एक चांगली फटकेबाजी. जिथे धाव होती फक्त 1, धावा आल्या 2, स्ट्राईक कंटिन्यू केली. आणि ती स्ट्राईक चेंज क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो की तर नक्कीच सीधे साधे अक्षय.
फलंदाज बाद. आणखीन एक मोठी विकेट. अक्षय पवारनं एक षटकार जरूर दाखवला, परंतु पुढचा चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र प्रेशर क्रिएट झालं आणि लगेचच फलंदाज झाला बाद. अशा प्रकारे तिसरा फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या तब्बल 41 असताना धावसंख्या मात्र चांगली आहे. चांगली फटकेबाजी पाहिली आहे आणि चांगल्या धावसंख्येचं कारण असं आहे की पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा. इथे आतापर्यंत साहिल गोसावीने 9 धावा मोजलेत. लोअर फुल टॉस चेंडू सचिन कुरांगलेसाठी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार. चांगली गोलंदाजी कमबॅक म्हणून तिथे 10 धावा या षटकामध्ये आल्या आणि 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना आयुष्याने भेद इलेव्हन संघ सावळे जाऊन ठेवते, तो म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 42 वर 42 धावा. अजूनही 2 षटकांचा वाजवी खेळ शिल्लक आहे. ड्रिंक ट्रॉली चला. अब तेरे बिन जी लेंगे हम. परंतु लक्षात घ्या, एखाद्या प्रेयसी शिवाय आजकाल तरुण राहू शकतो, परंतु क्रिकेट शिवाय नाही. क्रिकेटवर अफाट प्रेम आजकाल या तरुण मुलांचं आहे. दुसरंही प्रेम आहेच म्हणा, परंतु पहिलं प्राधान्य, कारण आजकाल बायकांनाही सांगितलं जातं की माझं पहिलं प्रेम क्रिकेट आहे. असतं वेगळंच, परंतु क्रिकेटही सांगितलं जातं. त्याच्यामुळे प्रेम महत्त्वाचं आहे आणि या क्रिकेटवर आजकाल मुलांची श्रद्धा जडली आहे. ते प्रेम, ते क्रिकेटवर असणारी श्रद्धा अशी जपत राहा आणि प्रामाणिकपणे आपण क्रिकेट मात्र खेळत राहा. 3 षटकांचा वाजवी खेळानंतर धावपळकावर धावा लागल्या त्या तब्बल 42. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज हर्षद दमळे. इथेही चमत्कारिक खेळ थोडासा पाहायला मिळतोय. चेतन गोसावी ज्यांना निव्वळ 2 धावा षटक फेकलं होतं, ते एंडमधून कदाचित गोलंदाजी भेटली असती. फिरकीचा ताल धरला जाईल. इथे मात्र जीवन गावणसर आमच्याकडे वळतायत आणि हा मात्र स्वैर चेंडू. एक्स्ट्राची धाव मात्र मिळते. सचिन कुरंगळे कदाचित त्या चेंडूला रेडी नव्हता. ज्याप्रमाणे चेंडू आला झपकन टप्पा पडल्यानंतर अचंबित जरूर झाला, परंतु धाव मात्र एक्स्ट्राच्या रूपाने आली. 43 धावा. रिव्हर्सचा नापाक प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. सचिन कुरंगळे मात्र इथे अपयशी होताना पाहतोय. मोठा फटका लगवायचा आहे. रिव्हर्ससाठी छत्रशकी तिकडे रेडी आहे, परंतु त्याला माहिती आहे डोक्याच्या वरून मारणार मी. हा नेक इरादा दाखवते, पण इरादा अजून तरी सक्सेस झाला नाहीये. गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करताना हर्षद दमळे. क्या बात, क्या बात. सुंदर अनुभवी फलंदाजाला रोखून धरलंय अक्षरशः. थोडासा तास पडताना पाहतोय. चेतन गोसावीची रणनीती, सिद्धेश भास्करची रणनीती, काहीतरी रंग मात्र भरते या स्पर्धेमध्ये. गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना. तर स्ट्राईकवर सचिन कुरंगळे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये निवड 3 धावा जमवलेत. हा चेंडू उडवलाय. मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून. क्या बात. अफलातून पहिल्या 2 चेंडूवर निर्धाव खेळला, परंतु इथे मात्र माझी गुणवत्ता संपली नाहीये. मी लिजेंडरी खेळाडू काय दाखवून देतो. येतो षटकार. तर नक्कीच अतिशय सुरेख इथे खेळ मात्र पाहतोय आपण. चांगला फटका. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र हा फटका येणं अनिवार्य होता. आणखीन एक निर्धाव चेंडू.
नवीन फलंदाज रितेश मते मात्र नॉन स्ट्रायकिंगला पाहतोय. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला, एक वाईट चेंडू आलाय. फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. नो. परंतु हा चेंडू मात्र खराब पडला हर्षदचा आणि हर्षद दमड्याच्या चेंडूवर धाबा आला. तब्बल 5. फ्री हिटचाही इशारा येतोय. फ्री हिटचा इशारा. पाच धावा मिळत आहेत सचिन कुरंगळे संघाला. फुलटॉस चेंडू, अगदी रिकामी जागा आहे. वाईडिश मिड विकेटला कोणी उभं नाहीये आणि त्याच्यामुळे हा आणखीन एक चौकार, मोठा षटक. टाकून सुद्धा गोलंदाजीचं पृथक्करण बदललं जात आहे. परंतु चेतन गोसावीनं गोलंदाजी का घेऊ नये हा प्रश्न उद्भवला तिथे. कारण 2 धावा फक्त दिल्या होत्या. त्याला माहिती आहे की ताकदीचा फलंदाज रितेश आहे, तिथे सचिन आहे. इथे दांडे गुल बेल्सला उडवली गेली आहे. अंतिम चेंडूवर मात्र चांगला चेंडू फेकला हर्षद दमडेनं आणि जो अडसर होत होता, चांगली फटकेबाजी करत गोलंदाजीच्या मार्कवर साहिल गोसावी. क्या बात, उत्तम चेंडू, खोलवर टाकला टप्पा. डावखऱ्या गोलंदाजावर लेफ्ट आर्म राऊंड विकेट आला आणि खऱ्या अर्थानं मात्र पहिल्या चेंडूवर पायचीत पकडला रितेश मतेरा. शून्यवरती परतवलाय. आणखीन एक फलंदाज बाद. साहिल गोसावीचा मात्र हा चांगला चेंडू आणि फलंदाज क्रमांक 4 बाद झाला. संघाची धावसंख्या 58. फलंदाज प्रफुल्ल मात्र आज या संघामध्ये नाही आहे. त्याची अनुपस्थिती कारण मोठमोठे फटके लगावण्यामध्ये प्रफुल्ली पटाईत आहे. प्रफुल्ल केदारी. दिशा भरकटली आहे परंतु सेकंड स्लिपमध्ये चांगली कामगिरी पाहतोय आपण. अन्यथा हा चौकार नशिबाचा पंजा आला असता. हर्षद दमडेनं मात्र चांगली कामगिरी केली आणि तिथे आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. इट्स अ व्हाईट बॉल कॉल आणि या 2 धाव्यांनी 60 धावा धाबावरती लागतायत. नशिबाचा पंजा वाचलाय जरूर. अनिकेत केदारी. अनिकेत केदारी हा निर्धाव चेंडू खेळतोय. स्लॉग षटक आहे.
म्हटलं होतं पहिल्यांदाच की साहिल गोसावी यंदाच्या मोसमामध्ये सापडलेला हा भंगरपाडा संघाचा हिरा आहे. त्याला मात्र पैलू पाडले जात आहेत. कारण कौतुक करेन मी, इथे मात्र बॅटची कडा होती, बॅटची कडा घेऊ शकला नाही यश त्यांच्या पाठीमागे चेतन गोसावी आणि त्याच्यामुळे मगाशी आडलेला चौकार जातोय आणि स्ट्रेट अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं येतोय हा चौकार. धाबा करती लागतात 64, 5 बाद 64 धाबा. मोठं आव्हान इथे मात्र आजच्या दिवसातील राहतंय की काय. सरळ फटका, परंतु तिथे मात्र दीपेश दमडे हा झेल टिपतो. लॉंगॉनला उभा होता त्यानं मात्र हा साधा सोपा सिद्धेश भास्करचं कौतुक केलं जाईल. कारण नव्या गोलंदाजाच्या हाती चेंडू दिलाय आणि त्याला संघ घडवायचा आहे. ते संघ घडवणं सुरू आहे. क्या बात, उत्तम दर्जेदार चेंडू, अफलातून कामगिरी. एक चौकार जर सोडला तर इथे मात्र चांगली कामगिरी पाहतोय. स्थिर धावा 64. अजूनही षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच निव्वळ एक. अंतिम चेंडूचा खेळ सुरू आहे. स्ट्राईकवर असणारे विकी गाताळे 64 धावा धाबाकडे लागतायत. अंतिम चेंडूचा खेळ. साहिलनं दर्जेदार गोलंदाजी केले. स्लॉक षटक काय अफलातून फेकलाय. जोरदार अपील जरूर झालंय, परंतु इथे मात्र अपील फेटाळण्यात आलं आणि चलाखीच्या गोसावीची फलंदाजाला केलं मात्र बाद. एक धाव या चेंडूवरती आली आणि एका धावेने 65 धावा धावपळकरती लगावल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करताना आयुष अँड वेद 11 सावळे संघ धावा जमवतो तब्बल 65. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र 35 आल्या. राहिलेल्या 4 षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं ते म्हणजेच नशीब अँड नवीन 11 भंगरपाडा संघानं. परंतु नशीब अँड नवीन 11 भंगरपाडा संघाला पाठलाग करायचे 66 धावांचा. सिद्धेश, चेतन, साहिल आणि राजा यासारखी मंडळी, निलेश असेल यासारखी मंडळी कसा खेळ करेल. धावांचा पाठलाग करायचा, 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करताना गोलंदाजी कशी होईल की फलंदाजी सर्वश्रेष्ठ होईल. ऐकूया उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोण कोणाला हवी होईल, कशा प्रकारचा खेळ बहारदार होईल. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम हे खेळाडू करतायत. ते 4 चांद लावणारा सामना रंगेल का. आपल्या या उत्तरार्धामध्ये आपल्या अमोघ वाणीतून ऐकूया संदीप पाटील सर मुरवी, रायगड क्रिकेट सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक आदर्श व्यक्तिमत्व. तत्पूर्वी डीजे. नक्कीच सर. मात्र इथे आमच्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालंय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पनवेल, ग्रामपंचायत सरपंच चावणे, ग्रामपंचायत सदस्य विचुंबे, आदरणीय सुनील दादा सोनावणे यांचं इथे आगमन. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या समवेत आदरणीय महेंद्र ठाकूर साहेब, आदरणीय राजेश खंडागले साहेब, तसेच रिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय प्रदीप माली साहेब, तसेच माजी सरपंच चावणे आदरणीय जितेंद्र देशमुख साहेब, या सर्व मान्यवरांचं इथे आगमन होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. तर अंजूर संघाचा संघनायक आणि खार्डे संघाचा संघनायक, अंजूर आणि खार्डे या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. ह्याच्यानंतर होणारी एक अतिशय अप्रतिम लढत असेल अंजूर विरुद्ध खार्डी. नक्कीच संदीप सर, आम्ही पाहतो याच्यानंतरचा होणारा सामना खार्डी विपक्ष
अंजूर, तरी ते अंजूर संघाचा संघनायक उपस्थित आहे. मी खार्डी संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, निधी स्पोर्ट खार्डी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण देखील टॉस साठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. यानंतरचा होणारा सामना असेल खूप मोठी बिग फाईट अंजूर विपक्ष खार्डी. तत्पूर्वी नक्कीच आमच्या मंचावरती आपण मान्यवर पाहतोय आदरणीय सुनील दादा सोनावले साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पनवेल, ग्रामपंचायत सरपंच चावणे, ग्रामपंचायत सदस्य विचुंबे. त्यानंतर त्यांच्या संवेदा मी पाहतोय आदरणीय महेंद्र शेठ ठाकूर साहेब, त्यानंतर आदरणीय राजेश खंडागले साहेब, त्यानंतर रिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रदीप माली साहेब, त्यानंतर आदरणीय जितेंद्र देशमुख साहेब, माजी सरपंच चावणे. आमच्या मंचावरती नक्कीच या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमच्या माध्यमातून नक्कीच आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गेले जिंकाया ते असेल अंजूर विपक्ष खार्डी, दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहे. मी टॉस साठी विनंती करतोय आदरणीय सुनील दादा सोनावले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय सुनील दादा सोनावले यांच्या शुभ हस्ते टॉस अंजूर विपक्ष खार्डी या दोन संघांमध्ये होणारी बिग फाईट असेल. टॉस केला जातोय. तर नक्की तिथे टॉस का बॉस अंजूर संघ और टू संदीप पाटील सर. थैंक यू डीजे, धन्यवाद संदीपन, धन्यवाद दिनेश जी. तो चलो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ. आज के दिन का ये पहले दौर का बिल्कुल तीसरा मुकाबला हम देख रहे हैं और निश्चित रूप में एक तरफ एकता स्पोर्ट भंगारपाड़ा तो दूसरी तरफ हम देख रहे हैं वेद एंड आयुष 11 सावले, इनके बीच में चलता है मुकाबला. जिस तरह से पहले शुरुआत की थी, पहले बल्लेबाजी जब सावले टीम ने की थी तो किरण पवार बरस रहे थे भंगारपाड़ा टीम के ऊपर और पहले ओवर में 30 रन आए थे, लेकिन उसके बाद का एक बड़ा कमबैक नजर आया. लेकिन इस मर्तबा गेंद हवा में पॉइंट में बिल्कुल यहां पर पाए गए हैं और इसी के साथ किरण पवार को मिली सफलता. चेतन गोसावी यहां पर बैक टू रनों का लक्ष्य और 66 रनों के इस लक्ष्य को ध्यान में रखते हुए निश्चित रूप में आक्रामकता का रूप धारण किया था. पहले गेंद के ऊपर किरण पवार को एक काफी बड़ा लंबा हिट लगाया था बल्लेबाज सिद्धेश स्वास्कर ने, लेकिन जवाब में देखिए जब सिंगल बनाया सिद्धेश स्वास्कर ने, लेकिन स्ट्राइक के ऊपर जैसे ही चेतन गोसावी आए उसे निश्चित रूप में यहाँ पर किरण पवार ने पॉइंट का रास्ता दिखाया है. ये होती है यहाँ पर अच्छे खिलाड़ी की निशानी. बिल्कुल यहाँ से फिर से एक बार तैयार है सिद्धेश वास्कर, एक आक्रामक खिलाड़ी, लेकिन उनके सामने भी नामी खिलाड़ी किरण पवार. देखा जाए तो सभी दर्शक सोच रहे होंगे कि जो गोवा में संगम प्रीमियर लीग चल रही है किरण पवार वहां पर नहीं गए. बिल्कुल उनका मैच शायद कल होगा, क्योंकि देखा जाए तो जिस तरह से हम देख रहे हैं इस समय एक अच्छा खेल इस समय मैदान के अंदर चलता हुआ नजर आ रहा है. सिंगल के ऊपर बिल्कुल ध्यान दिया है बल्लेबाज सिद्धेश ने और इस समय यहां से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर 8 के ऊपर पहुंचता हुआ.
सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा द्वारा आयोजित एक काफी बड़ी प्रतियोगिता का आगाज हम देख रहे हैं। इस बीच ये गेंद खोद कर निकाला था, इस गेंद को बिल्कुल गेंद कारपेट का इस्तेमाल सहार लिया, लेकिन यहां से एक रन। और ऐसे में देखा जाए तो ओवर की समाप्ति बिल्कुल, ये देखिए क्या बड़ा कमबैक नजर आया किरण पवार के माध्यम से, क्योंकि पहली गेंद के ऊपर एक दमदार छक्का लगाया था सिद्धेश वास्कर ने, लेकिन उसके बाद सिद्धेश वास्कर को भी रोक लगाने का काम किया। चेतन गोसावी का पॉइलिंग का रास्ता दिखाया। ऐसे में देखा जाए तो 5 गेंदें निर्णायक रूप में फेंकने का प्रयास किया किरण पवार ने, और निश्चित रूप में 5 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए, यानी कि कुल मिलाकर पहले ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 9 रन। बल्ले को पैर लगा किरण पवार का, तो उन्होंने निश्चित रूप में बल्ले से यहाँ पर निश्चित रूप में यहाँ पर पैर पड़े, क्योंकि ये होना चाहिए, क्योंकि जिस बल्ले से हम आज दर्शकों के सामने हैं, अच्छा खेल करते हैं, तो उस बल्ले का भी मान रखना बेहद ज़रूरी है। ऐसे भी देखा जाए तो यहाँ से पहले ओवर में 9 रन आए, लेकिन सिद्धेश वास्कर एक दमदार खिलाड़ी अभी भी मैदान के अंदर मौजूद है। 41 फुट भंगारपाड़ा टीम हमेशा संघर्ष देने में माहिर रहती है, तो जरूर यहाँ से अक्षय पवार का इस्तेमाल दूसरे ओवर में किया गया है। अच्छी गेंद बिल्कुल यहाँ से, इस समय कारपेट का इस्तेमाल, शॉट स्क्वायर लेग में 1 रन जरूर मिलेगा, और इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 10 के ऊपर पहुंचता हुआ नीलेश गोसावी यहाँ पर आए हैं मैदान के अंदर। भंगारपाड़ा बनाम सावले के बीच में एक संघर्षमय मुकाबला जीतने के बाद निश्चित रूप में आगे का सफर तय हो सकता है, लेकिन ऐसे में देखा जाए तो कौन सी टीम जीतेगी, 66 का लक्ष्य है। ऐसे में देखा जाए तो आज बहुत सी टीमों को वाइल्ड कार्ड एंट्री मिली है इस टूर्नामेंट में, बहुत जगहों के ऊपर टूर्नामेंट चल रही है, तो ऐसे में हर एक टीम 1-1, 2-2, 3-3 जगह के ऊपर खेलती है, लेकिन जब जीतने के बाद उनकी दमचक होती है, फिर वो होने के बाद किसी न किसी टीम को मौका मिलता है, लेकिन उस मौके में आप 1-1, 2-2 जगह के ऊपर जब खेलते हैं तो आयोजनकर्ताओं का काफी बड़ा नुकसान भी होता है जब आप नहीं आते हैं। तो ये मेरे हिसाब से कहीं ना कहीं थोड़ा सा बंद होना चाहिए। और ये देखिए काफी बड़ा हिट, लंबा हिट, सिद्धेश वास्कर यहां पर अपनी दमछक दिखाते हुए, गेंद सीमा पर 6 रन। काफी बेहतरीन संगीत, लेकिन उतना ही बेहतरीन चक्का। देखिए गेंद गई लेकिन वापस आई, लेकिन ऐसे में देखा जाए तो जरूर अक्षय पवार कुछ बताते हुए, अंपायर कुछ बातचीत करते हुए, काफी तेज हवा भी बह रही है, अपोजिट हवा चल रही है, लेकिन उस हवा के अपोजिट यहां पर छक्के दाग रहे हैं सिद्धेश वास्कर। और ये देखिए एक और दमदार छक्का, फाइन खेला था, बिल्कुल सक्षमता पूर्वक छक्का। तो 66 का लक्ष्य जरूर है, लेकिन जब यदि मैदान के अंदर अंतिम दौर तक सिद्धेश वास्कर रहता है तो ये लक्ष्य भी पूरा करने की दमछक वो रख सकता है। भंगारपाड़ा टीम संघर्ष देने में काफी माहिर है, तो बिल्कुल भंगारपाड़ा टीम के हमारे मित्र संतोष दमड़े साहब यदि आए हैं तो स्वागत है संतोष जी आपका भी। हमेशा इस टीम के पीछे बड़ा सपोर्ट उनका होता है। तो जरूर इसके बाद मुकाबला हम देखेंगे निधि स्पोर्ट गावदेवी खारडी बनाम अंजूर, इनके बीच में हो गया अगली भिड़त। अभी अभी कुछ दिनों पहले काफी बड़ी प्रतियोगिता आपने देखी गावदेवी खारडी के माध्यम से, यानी कि बिग ब्लास्ट चैंपियनशिप दिनेश शेट पाटिल इनके माध्यम से 20 लाख
रुपए देने वाली प्रतियोगिता 4 व्हीलर कार। यस, गेंदें हो चुकी हैं 4। 2 गेंदों का खेल महज बचा हुआ। वही खारडी टीम आज यहाँ पर अपना खेल दिखाने के लिए प्रस्तापित हो चुकी है। तो गावदेवी खारडी टीम और अंजुर टीम का हम स्वागत करते हैं। यदि हेमंत महात्रे हमारे खारडी के आए हैं तो आइए हेमंत, स्वागत है आपका भी। और लाइव के माध्यम से हमारे दिनेश जी पाटिल यदि मैच देख रहे हैं तो उनका भी हम स्वागत करते हैं। काफ़ी बड़े हस्ती हैं जिनके माध्यम से काफ़ी बड़ा बिग ब्लास्ट चैंपियनशिप गावदेवी खारडी के मैदान के ऊपर देखा। इस पीछे है कि नीलेश गोसावी बिल्कुल करने की कोशिश में थे, लेकिन ऐसे में देखा जाए तो यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। कमबैक दिलाए हैं, बिल्कुल 2 छक्के खाए जरूर अक्षय पवार ने, लेकिन उसके बाद ये क्षमता उन्होंने दिखाई और बिल्कुल 2 गेंदें पीछे की अच्छी फेंकी, 3 गेंदें अच्छी फेंकी। ऐसे में देखा जाए तो पहले 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। स्कोर है 25 रन। अब जीतने के लिए समीकरण बदलता हुआ 18 गेंदे 41 रन। की दिबा साहेबांच्याच नावाचा विमानतळ होणार, कारण ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःसाठी काही केलं नाही परंतु सर्व जनतेसाठी मात्र रात्रंदिवस झटणारा नेता, नक्कीच आणि त्या नेत्याचं नाव मात्र या विमानतळाला लागलंच पाहिजे। हा हट्ट आहे, हट्ट नसून हा आमचा हक्क आहे, भूमिपुत्रांचा हक्क आहे आणि त्याच्यासाठी मात्र नक्कीच पूर्ण भूमिपुत्र मात्र या संघर्षासाठी उतरला होता आणि तो हक्क आम्ही घेणारच। अप्रतिम संगीत आमचे डीजे ऑपरेटर मॅडीच्या माध्यमातून, कारण आज घराघरामध्ये आपण पाहतोय, दिबांना पाहतोय, कारण त्यांचीच पुण्य आहे, त्यांचीच कृपा। तो जीत के लिए 18 गेंदे और समीकरण 41 रन। मैच बिल्कुल यहाँ पर एक रोमांच के साथ जा रहा है। मानो यहाँ पर रन और गेंदों के बीच में फासला काफी बड़ा है, लेकिन ये फासला टूटने में देरी नहीं हो सकती। जबकि सिद्धेश वास्कर यदि मैदान के अंदर ऐसे ही बल्लेबाजी कर पाता है तो निश्चित रूप में टारगेट आसानी के साथ पूरा करने में वो नहीं चूकेंगे। इस समय 4 है, 4 के साथ टोटल को बढ़ाव मिला 29 के ऊपर। तो चौका मिला है पहली गेंद के ऊपर। गेंदबाजी में जगदीश मस्कर का इस्तेमाल किया गया है। किरण पवार भी थोड़े से सोचते हुए, बिल्कुल यहां से 66 रनों का लक्ष्य 18 गेंदों में 41 की दरकरार थे। ऐसे में देखा जाए तो कुछ ना कुछ रन कम करते हुए नजर आए। चौका लगाया है, गेंद थोड़ी सी गुम हो चुकी है, यदि नहीं मिल रही है तो दूसरी गेंद का इस्तेमाल कीजिए। तो इस समय देखा जाए तो यहां से 29 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं। 2 मुकाबले आज के सुबह के 17 में जीते हैं मानकोली टीम ने। टीपू माली की अच्छी पारी, उनके सभी खिलाड़ियों का अच्छा खेल, लेकिन खेल किया आज काफ़ी शानदार खेल किया था केडीएच वागिलवाड़ा टीम ने भी, लेकिन दुर्भाग्यवश वो मैच इस दूसरे दौर में वो जीत नहीं पाए। थोड़े रनों से मुकाबला वो हारे। सिद्धेश वास्कर यहां से पूरी तरह से बाहर निकलकर खेलना चाह रहे थे, इरादा कुछ अलग था। इरादे बिल्कुल जिस तरह से मन में एक और खेलने में दूसरा, इसमें बिल्कुल आप फंस जाते और वही हुआ। सिद्धेश वास्कर का मन में कुछ अलग चल रहा था, लेकिन अंतिम दौर में कुछ अजीब गरीबी शॉट खेलने का प्रयास उन्होंने किया, उसमें वो असफल हुए। आने की कोशिश, कारपेट का इस्तेमाल, गेंद काफी गोली की रफ्तार के साथ 4 रनों के लिए।
क्या बात है मुल्शी पैटर्न। लेकिन अब यहाँ से 15 गेंदों का खेल बचा और 33 रनों की जरूरत है। देखिए गेंद और रनों के बीच में फासला जो जितना दूर था वो अब धीरे धीरे नजदीक आता हुआ दिखाई दे रहा है। बल्लेबाज सिद्धेश्वर आक्रामक हो रहे हैं लेकिन गेंद हवा में पच चुके ऐसा लग रहा है, लेकिन 6 रन। ये देखिए गेंद आई सीमा रेखा के बाहर, 6 रन। जजमेंट पहले यहां पर लेने की कोशिश की लेकिन अंतिम दौर में जजमेंट चुका और उसी का यहां पर खामियाजा भुगता। गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन। अनुभव की कमी जरूर नजर आई बाउंड्री लाइन के ऊपर। जो खिलाड़ी थे विकी वहां पर थे और इस छक्के ने देखा जाए तो काफी फासला यहां पर नजदीक लाता हुआ खड़ा किया है। सिद्धेश्वर आक्रामक हो रहे हैं। शॉट ऑफ लेन, बिल्कुल यहां से ये मेजबानी थी क्योंकि आज बुधवार का दिन है और कहीं ना कहीं ये बड़ी मेजबानी मैं कहना चाहूंगा सिद्धेश्वर के लिए। और ये आया छक्का, 2 गेंदों के ऊपर 2 बड़े हिट। गेंदों में अब तक 20 रन खर्च किए गेंदबाज जगदीश मस्कर ने। किरण पवार ने पहला ओवर फेंका, 9 दिए थे, लेकिन यहां पर दूसरे ओवर में 16 खर्च किए थे अक्षय पवार ने। लेकिन आप यही सोच रहे सभी दर्शक कि तीसरा ओवर किरण पवार ने क्यों नहीं लिया। कभी कभी आपकी सोच भी गलत रास्ते में आपको लेके जाती है। ऐसे में दूसरे रन की कोशिश हो रही है और दूसरा रन भी यहां पर मुकम्मल हुआ। ओवर की समाप्ति, महज 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल है 47 रन। अब 12 गेंदें जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। नक्कीच साहेबांनी तर सर्वांचं कल्याण केलेलंच आहे। खऱ्या अर्थाने जर कल्याण आपलं नक्कीच ज्या पद्धतीने आपल्याला आपला हक्क दिलाय तर मात्र आता मात्र ती जिम्मेदारी आपली आहे की तो हक्क आपण कसा सांभाळून ठेवायचा। खऱ्या अर्थाने जो आलेला पैसा आहे तो व्यवस्थित मार्गी लावा, कुठेही उधळू नका। आपला परिवार, पुढची पिढी आपली कशा पद्धतीने त्याचा वापर करेल याकडे लक्ष द्या। खरंच साहेबांनी आपल्यासाठी बरंच काही केलंय, फक्त आता आपल्याला तो जपून ठेवायचा आहे। नक्कीच तमाम बांधवांना हीच विनंती असेल, आलेला पैसा व्यवस्थित वापरा, व्यवस्थित जपा, कुठेही वायफल खर्च करू नका। तो जीतने के लिए अब बची हुई 12 गेंदें 19 रनों की दरकार हैं। आज काफी मन खुश हुआ विशाल भोईर, उनके घर जाकर काफी मन को प्रसन्नता हुई कि कुछ ना कुछ उन्होंने किया है, तो अच्छा लगा। ये ऐसा होना चाहिए, ऐसा करना चाहिए। तो 47 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर और 45 के ऊपर खेल रहे सिद्धेश्वर। यदि 5 बनाते हैं तो इस टूर्नामेंट की तीसरी 50 हो सकती है। किरण पवार आए हैं, अब चौथा ओवर लेकर आए हैं। वही यहां पर दर्शक सोच रहे हैं कि जो निर्णायक खिलाड़ी हैं किरण पवार ने तीसरा ओवर क्यों नहीं लिया। लेकिन कभी कभी सोच अलग होती है। लेकिन ये देखिए खराब फील्डिंग, घर फिरले की घराचे वाशे फिरतात अशी परिस्थिति। तो देखिए यहां से एक आसान सा मौका था गेंद को पकड़ने का, एक ही रन बन सकती थी, लेकिन वहां पर मिस फील्ड भी चौका आया। दोनों के साथ स्कोर है 51 रन। नीलेश गोसावी यहां पर अपना दमखम दिखाते हुए, बेहतरीन मुकाबला चल रहा है बीच मैदान के अंदर। इस समय नबी 11
भंगारपाड़ा बनाम वेद एंड आयुष 11 सावले के बीच में मुकाबला चल रहा है। फिर से एक बार कप में खेलने का प्रयास, दूसरी रन की कोशिश। देखिए क्या चतुराई दिखाई दोनों बल्लेबाजों ने, लाजवाब। यही होना चाहिए, आंखों आंखों में दोनों ने इशारा किया और चल कदमों के साथ जहां पर थोड़ी सी मिस्टेक उन्हें 2 रन दिला पाई। ऐसे में 2 रन मिले, 2 रनों के साथ स्कोर है 2 से आगे आता हुआ 53 रन, 53 रन। स्कूप करने का प्रयास, एक और मिस्टेक और सचिन बैकअप देते हुए, सचिन कुरंगले, लेकिन 1 रन मिलेगी नीलेश को, 1 रन मिलेगी। टीम भंगारपाड़ा को टीम का टोटल 1 से यहां पर आगे आता हुआ 54 रन। अब जीतने के लिए उमेश भाई जानकारी देते हुए 8 गेंदे अब 12 रनों की दरकरार। सिद्धेश वास्कर खेल रहा है कुल मिलाकर 45 रनों के ऊपर। एक दमखम पारी यहां पर खेलते हुए नजर आ रहे हैं। जैसी पारी किरण पवार ने खेली वैसी पारी का जवाब यहां पर देते हुए सिद्धेश वास्कर उठाने की कोशिश, गेंद हवा में, देखना है खिलाड़ी दौड़ रहे हैं। अक्षय पवार यहां पर गलती नहीं करेंगे। कितना बड़ा यहां पर फासला तय किया और बिल्कुल निश्चित रूप में एक बड़े विकेट का पतन किया। किरण पवार को मिली सफलता और ऐसे में सिद्धेश वास्कर के रूप में भंगारपाड़ा टीम को एक बड़ा झटका लगता। तो डगआउट में यहां पर सिद्धेश वास्कर का स्वागत होता हो। क्यों ना हो, इतनी पारी उन्होंने बेहतरीन खेली, लेकिन सिद्धेश आउट होने के बाद तुरंत यहां पर दूसरे विकेट का पता नीलेश गोसावी बैक टू द पवेलियन। तो अब 6 गेंदे जीतने के लिए 12 रन, 6 गेंदे 12 रन। काफी बेहतरीन मुकाबला बीच मैदान के अंदर चल रहा है। किरण पवार की बात करें तो देखिए, जिस गेंदबाज ने पहला ओवर फेंका था जब 66 रनों का लक्ष्य था टीम एकता स्पोर्ट भंगारपाड़ा को, लेकिन उसमें पहले ओवर में 9 ही रन खर्च किए थे। लेकिन उसके बाद अक्षय ने 16, लेकिन उसके बाद देखा जाए तो तीसरे ओवर में जगदीश काफी महंगे साबित हुए थे, 22 खर्च किए थे। और जब समीकरण 12 गेंदे और 19 का आया था उस दौरान यहां पर किरण पवार ने चौथा ओवर फेंका तो उसमें 7 ही रन खर्च किए। और समीकरण की बात करें तो बची हुई गेंदे 6 और जीतने के लिए रन चाहिए 12। गेंदबाजी में अनिकेत केदारी यहां पर आए हैं। तो देखना है 6 गेंदे 12 रन की दरकरार है। मैदान के अंदर अब दोनों बल्लेबाज नए हैं। जिस बल्लेबाज ने उफान उठाया था वो है सिद्धेश वास्कर, मैदान से बाहर हो चुके हैं। सिद्धेश वास्कर का साथ दिया था नीलेश गोसावी ने, वो भी मैदान से बाहर है। लेकिन इस समय मैदान के अंदर स्ट्राइक को रोटेट करते हुए प्रीतम दमड़े पॉइंट पे खेलने का प्रयास, बिल्कुल 1 रन जरूर मिली प्रीतम दमड़े को। इस 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 55 रनों के ऊपर। मुकाबला फिर से एक बार बन रहा है, दोनों तरफ मुकाबला चल रहा है, दोनों तरफ आग लग चुकी है कि यहां से वहां, वहां से यहां, ऐसे तरह यहां पर दोनों मुकाबले जा रहे हैं। दोनों टीमें संघर्ष दे रही है, लड़ रही है कि चाहे कुछ भी हो यहां पर जीत निश्चित रूप में हमें जीत ही लेकर मैदान से बाहर निकलना है। लेकिन ऐसे में कौन सी टीम जीत का जश्न मनाकर बाहर निकलेगी, क्योंकि अब समीकरण बदलता हुआ 5 गेंदे और 11 रन चाहिए। 5 गेंदे 11 रन। सामने बल्लेबाज है बाएं हाथ के खिलाड़ी, इस समय स्ट्राइक को रोटेट करेंगे साहिल गोसावी। देखना है किस तरह से यहां पर बल्लेबाजी करते हैं अपने टीम के लिए। गेंदबाजी तो इस गेंदबाज ने की थी खिलाड़ी ने, लेकिन यहां से
शॉर्ट पिच और यहां से बीट किया साहिल को। बिल्कुल यहां से बेहतरीन गेंदबाज अनिकेत केदारी द्वारा 2 गेंदे तो निर्णायक यहां पर डाल चुके हैं। अब यहां पर बदलता हुआ समीकरण, 4 गेंदे बचे और 11 रनों की दरकरार। धड़कने तेज करने वाला मुकाबला, 4 गेंदे 11 रन। क्या होगा मैदान के अंदर? जिस तरह से उफान उठाने वाले बल्लेबाज सिद्धेश स्वास्कर आउट होने के बाद मैच के अंदर शिरकाव करती हुई, और ये देखिए एक और खराब फील्डिंग का नजारा। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। ओ बिल्कुल यहाँ पर 1 2 3 नहीं बल्कि ये चौका मिला है, जहां पर यदि पहले एक्शन में गेंद को उठाया होता तो निश्चित रूप में शायद सिंगल या डबल हो सकते, 2 तो बच सकते थे, लेकिन ये मिस्टेक 2 रन दिला पाए। ऐसे में अब समीकरण बदलता हुआ, 3 गेंदे 7 रनों की दरकरार। साहिल खेलने के लिए तैयार, मारने की कोशिश, देखना है शॉर्ट फाइल लेग क्षेत्र में जाती हुई गेंद, 1 रन पूरा होता हुआ, दूसरी की कोशिश, लेकिन लेजी क्रिकेट। और यहां से क्योंकि वहां पर थोड़ी सी दमछक हुई थी फील्डर्स की। ऐसे में देखा जाए तो प्रीतम ने सोचा कि साहिल को मौका मिलना चाहिए, तो उनके लिए उन्होंने कुर्बानी दी है प्रीतम ने। 1 ही रन मिली, स्कोर है 1 से यहां पर आगे आता हुआ 60 रन। अब जीतने के लिए 2 गेंदे 6 रनों की दरकरार, 2 गेंदे 6 रन। एक गेंद 6 रन चाहिए। यहां पर अनिकेत केदारी भी सोच रहे हैं, खुद को यहां पर बता रहे होंगे अंदर के अंदर कि अब किस तरह से मुझे गेंद फेंकनी है। 2 गेंदे हैं तो 2 गेंदे 6 रन चाहिए। ये देखिए, ये प्रेशर है, ये प्रेशर है। बिल्कुल प्रेशर तो दोनों तरफ है, क्योंकि चाहे कुछ भी हो। क्या बात है, सबसे ज्यादा यहां पर दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। हो अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में फेंकने का प्रयास, 1 रन पूरा होता हुआ, दूसरे के लिए पलटे, लेकिन अब 20 खिलाड़ी ने, जगदीश ने क्या किया, मानो 1 ही रन हो सकती थी, लेकिन ऐसे में गेंद हाथ में रखी, फेंकने की कोशिश क्यों नहीं की? यदि फेंकते तो शायद रन आउट हो सकता था, 1 रन बच सकता था, 5 रनों का समीकरण रह सकता था। आप 4 का आया है, कंपलसरी चेसिंग है। यदि 5 होते तो छक्का लगाना अनिवार्य था। अब 1 बची तो उसमें यहां पर आप 4 भी, चौका भी चल सकता है। तो अब देखना है, काफी गलतियां हुई हैं और निश्चित रूप में फील्डिंग के दौरान सावले टीम की तरफ से, लेकिन अब यहां पर यह गलती को माफ नहीं किया जाएगा, क्योंकि यहां से 1 गेंद बची है, जीतने के लिए 4 रन। जरा जोरदार इस मैच के लिए रोमांच भरा मुकाबला, 1 गेंद 4 रन। मारने की कोशिश, मिस टाइमिंग, और 1 रन, 2 रन तो पूरे हुए हैं। अब 3 रन भी यहां पर पूरे, और ये देखिए यहां से तो जरूर अंपायर का निर्णय आना बाकी है। दोनों अंपायर का निर्णय आना बाकी है। तो आउट दिया है, तो जरूर यहां से चला पंच निर्णय द्या।
चला खार्डे आणि अंजूर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, टॉस जिंकला अंजूर संघाने, आपला निर्णय तर नक्कीच इथे आमच्या मान्यवरांचा मान सन्मान इथे केला जाईल. आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा देखील इथे मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय स्वागत होत असताना त्यानंतर विनंती असेल तर नक्कीच आदरणीय प्रदीप माली साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. रिया इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्यानंतर आदरणीय महेंद्र ठाकूर साहेब आहेत, राजेश खंडागले साहेब, त्यानंतर जितेंद्र देशमुख साहेब, ह्या सर्व मान्यवरांचं आमच्या मंचावरती स्वागत केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. अशीच आहे